नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं 30 दिवस 30 मंदिर या सिरीज मध्ये। आज आपण घेणार आहोत मनोकामनेश्वर महादेव मंदिराचं दर्शन। चला तुम्हाला देतो, ब्लॉग कंटिन्यू करा। श्रावण महिन्याच्या पवित्र महिन्यामध्ये सर्वांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा। आम्ही टाकेद या ठिकाणी डॉक्टर भूषण कासार, आमचे प्रिय मित्र अक्षय नाना मोरे यांच्यासोबत आज दर्शनाचा योग आला। ते 30 दिवस 30 महादेव अशी यात्रा करतात। आज मला 22व्या दिवशी त्यांच्यासोबत येण्याचा योग आला। त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद। महादेवाची कृपा आज माझ्यावर झाली। टाकेद या ठिकाणी, टाकेद हे असं एक पवित्र ठिकाण आहे, रामायणामधला प्रसंग आहे। ज्या वेळेस सीताला रावण या ठिकाणून घेऊन जात असताना जटायूचं आणि रावणाचं या ठिकाणी युद्ध झालं आणि जटायू या ठिकाणी जखमी अवस्थेत या ठिकाणी पडलेले असताना त्यांनी रामाचं स्मरण करत या ठिकाणी राम त्यांना 10 ते 15 दिवसानंतर भेटले। तोपर्यंत त्यांनी प्राण सोडला नाही आणि राम भेटल्यानंतर रामांना त्यांनी पूर्ण हकीकत सांगितली की या ठिकाणी रावणाने कशा प्रकारे सीते मातेचं हरण केलं, सीते मातेला कुठे नेलं। या ठिकाणी रामाने जटायूंचा अंत्यसंस्कार या ठिकाणी झालेला आहे। अशी पवित्र भूमी आहे। या ठिकाणी मनोकामनेश्वर महादेव हे अत्यंत नवसाला आणि जागृत असं देवस्थान, आपल्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण होतात असं हे जागृत देवस्थान। इथं महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते। टाकेद म्हणजे पूर्ण भारतामध्ये एक नवलौकिक असं एक मंदिर आहे। या ठिकाणी सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात। माणूस कुठल्याही मनाने इथं आला तरी त्याचं मन पवित्र होतं। असं हे टाकेद असं पवित्र असं ठिकाण। सर्वांना चांगली सद्बुद्धी आणि चांगलं आरोग्य लाभो या महाशिवरात्रीचा श्रावण मासानिमित्त मी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। महादेव सर्वांचं कल्याण करो। जय भोलेनाथ। हर हर महादेव।